बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे ज्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झालाय। या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ माजलेली आहे। शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या विद्यार्थिनीचा अज्ञात पाठलाग करत होता। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला गाठलं आणि चेहऱ्यावर ऍसिड फेकून पळ काढला। ऍसिडने चेहरा पोवल्याने ही विद्यार्थिनी वेदनेने कळवळू लागली आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागली। त्यानंतर उपस्थितांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। तिथं तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले। आरोपी मात्र फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? अच्छा, गावातलं होतं? संगमनेर तालुक्यामध्ये आज एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। शाळेतून परत घरी जात असलेल्या 6वीतील अगदी अल्पवयीन मुलगी आहे, हिच्यावरती ऍसिडचा हल्ला झालाय, ज्यामध्ये ह्या मुलीचा चेहरा भाजलाय आणि तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मुलीचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत। आता मुलीची आई आहे, मामा आहेत, मुलीची मावशी देखील आहेत। अतिशय चिंताग्रस्त हे आहेत। नेमकं घटना कशातनं घडली, काही वाद होते का, कोणी मुलगा तिला त्रास देत होता का, आपण जाणून घेऊ। काहीच नाही सांगितलेलं, ती पण ओळखीत नाही त्याला, तिलाही सांगता येत नाही आणि शाळेत काही झालेलं बी नव्हतं तसं। जिंदगीत मी कधी अशी घटना बघितली नाही। ती माझ्या भाषेसाठी बघावं लागते मला, याचं मला पहिली खंत आणि वाईट वाटते। आणि प्रशासनाने या गोष्टी का पोलिसांनी थोडं लक्ष द्यावं आणि आम्हाला मदत करावी आणि माझी भाची सुखरूप मला हसत खेळत मला माझ्या प्राणांगात पाहिजे, एवढंच मला म्हणायचं। फक्त मला न्याय पाहिजे, बाकी काहीच नाही। कसं असं फक्त न्याय भेटला पाहिजे। आणि जे काही शाळेपासून तर आमच्या वाड्यापर्यंत तिथे शाळेपाशी CCTV कॅमेरे नाही, ते पण लावण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे। आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा आम्हाला कळलं का खरं आहे। आम्ही काय सांगणार, आम्ही मळ्यात राहतो, आम्ही राहतो किती लांब, आम्हाला काय कळायचं लेकरांवर काय होतंय। पण हे शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची नम्र विनंती आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।